ओढ्यामध्ये जाते डेपोमधून, तर नगर परिषदेनं त्यासाठी एक सोकपीट बनवतोय जे पाणी कलेक्ट करून त्याच्यावर ट्रीटमेंट होईल. त्याचं काम ह्या महिन्याभरात पूर्ण होते. आपलं बाहेर पडणारा कचरा आहे तो बाजूचे जे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायती आहेत आणि काही व्यावसायिकांना परस्पर रात्री कचरा टाकतात, त्यासाठी नगर परिषदेनं CCTVची यंत्रणा पण लावलेली. आणि दुसरं जो त्यांचा कचराचा विषय होता, तर मी नगर परिषद जवळपास 6 ते 7 ग्रामपंचायतींचा कचरासुद्धा आपण नगर परिषद स्वतः ट्रीट करतं, त्यांच्याकडून कुठले चार्जेस न घेता. तर ग्रामस्थांनी सुद्धा स्वतःच्या कचरा स्वतःच्याच ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये कसा तो विघटित होईल किंवा नगर परिषदेकडे देताना ओला सुका वेगळा करून देता येईल त्याची दक्षता घ्यावी. कारण नगर परिषद आजूबाजूच्या 7-8 ग्रामपंचायतींना कचऱ्याची प्रक्रिया तसेच त्यांच्या फिकल्सची सुद्धा प्रक्रियेची मोफत सुविधा देते, तर त्याला नगर परिषदेला त्यांनी सहकार्य करावं. आणि जे मोठ्या प्रमाणात त्याचा जवळपास 70% डेपो आपण मोकळा केला आहे. त्याच्यावर आपण FSTP करणं, त्यानंतर सोलर प्लांटचं काम पूर्ण झालंय. जो 30% आहे तो सुद्धा या वर्षभरामध्ये आपल्याकडनं संपवतोय. आपण डेली कचरा प्रक्रिया करायचं काम करतो. किती प्रमाणात कचरा तिथे? सध्या 70 ते 80 टन कचरा येतो. त्यात 60 ते 1 टन नगर परिषदेचा आणि वरचा बाकीच्या ग्रामपंचायतींचा कचरा आहे. तो सगळा कचरा नगर परिषद स्वतःच प्रोसेस करतं आणि त्यातला ओला कचरा आपण खत किंवा जमिनीच्या पुनर्भरणासाठी वापरतो आणि सुका कचरा आपल्याला सिमेंट फॅक्टरीना आपण पाठवतो. आता पुढच्या महिन्यात आपलं स्वतःचं एक बेलिंग मशीन आणि श्रेडर युनिट पण तिथे लागते. आणि जो पाण्याचा विषय होता, तर त्यासाठी नगर परिषद त्यांना पाणी त्यांच्या ओढ्यामध्ये जाणार नाही याच्यासाठी स्वतंत्र टँक करून घेते.